श्री स्वामी समर्थ. सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आता आज जे आहे तर फायनली सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि आमची श्रेया जी आहे तर आज ती निघालेली आहे. बघा, 1 महिना घरीच होती. 1 महिना तिला सुट्ट्या होत्या. सुट्ट्यामुळं घरी आलेली होती. आज फायनली तिला जायचं निघालेली आहे ती आणि तिची पण बॅग तयार झालेली आहे. कारण 1 महिना ती राहिली घरी, त्याच्यामुळं आज तिला जायचं आहे. पण असं म्हणजे आम्हाला पण असं भरून येत होतं की 1 महिना ती घरी राहिली होती आणि आज तिला जायचं होतं. तर असं जायचं हा हा नाही करून तिचं 25 तारखेपासूनच कॉलेज सुरू झालेलं होतं. पण काही कारणास्तव ती थांबली, म्हणजे तिची तब्येत बरी नव्हती. तर मग 4-8 दिवस ती अजून थोडं थांबली आहे. पण मग आज जो आहे तर मग आज तिला जायचं होतं. तर मग तिच्यासाठी जे आहे तर मग मी मसाला पुरी जी आहे तर मसाला पुरी बनवते. कारण तिथे गेल्यानंतर जे आहे तर मग सकाळी पोहोचते ती. संध्याकाळी निघाली तर सकाळी पोहोचते. तर त्याच्यामुळं मग सकाळी गेल्यानंतर जो आहे तर सकाळचा नाश्ता पण तिचा मिस होतो आहे. तर मग नाश्त्याला पण कामं येऊन जातात आणि अगोदर पण मुली गेलेल्या आहे मैत्रिणी तिच्यासोबतच्या. तर मग त्या पण सगळ्या मुली असं घरून काहीतरी बनवून दिलं तर मग त्यांना पण असं खायला आवडतं. आणि कसं हॉस्टेलवरचं जेवण किती जरी चांगलं असलं तर आपण घरचं थोडं जरी दिलं ना तर मग ते असं सगळ्या मुलींना आवडतं. त्याच्यामुळं मग मी तिला म्हटलं की मी मसाला पुरी बनवून देते, की मसाला पुरी तुला उद्या तिथे गेल्यानंतर तुम्ही सगळ्याजणी मिळून नाश्ता करा. नंतर त्याच्यामुळं मग मी इथं जे आहे तर मसाला पुरी बनवू लागलेली आहे बघा. तर त्याच्यासाठी मी हिरवी मिरची, लसूण टाकलेला आहे. त्याच्यामध्ये जिरे, हळद आणि जे हे पुरी बनवायला जे आहे तर पीठ जे आहे तर मी गव्हाचं पीठ 1 वाटी वापरलेलं आहे. ज्वारीचं पीठ 1 वाटी आणि 1 वाटी जे आहे तर ते बेसन पीठ घेतलेलं आहे. जर का तुमच्याकडं तांदळाचं वगैरे पीठ असलं तर तुम्ही तांदळाचं पीठ पण त्याच्यामध्ये ॲड करू शकता. पण माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं आहे सध्या, त्याच्यामुळं मग मी तांदळाचं पीठ नाही टाकलं त्याच्यामध्ये. आणि जिरे जे आहे तर असे मिक्सरला फिरवूनच टाकलेले आहे मिरचीसोबत. आणि ओवा जे आहे असा वरतून टाकला आणि तीळ जे आहे ना तर मग थोडेसे तीळ टाकले त्याच्यामध्ये. तीळ टाकल्यावर पण छान होती. आणि अशी कोथिंबीर ते टाकून पीठ याचं असं घट्टसर पीठ असं मळून घ्यायचं. आणि ह्या पुऱ्या ज्या आहेत तर 2 दिवस टिकतात बघा. प्रवासात द्यायला पण चांगल्या आहे, म्हणजे प्रवासात पण खराब होत नाही. आणि मेन म्हणजे जे आपण ज्वारीचं पीठ ते त्याच्यामध्ये टाकतोय ना तर म्हणजे तेल पण पकडत नाही त्या. म्हणजे असं नंतर तळल्यानंतर असं ऑइली पण नाही वाटत हे, म्हणजे असं हाताला पण आपले तेल लागत नाही आहे. एकदम असे ड्राय तळल्यानंतर एकदम असे ड्राय होऊन जातात. फक्त पीठ मळताना जे आहे ना थोडंसं आपल्याला आपण पुरीचं पीठ मळतो ना तसं घट्टच पीठ मळून घ्यायचं आहे. बऱ्याचशा वेळेस मी याच्यामध्ये ना भाजणीचं पण पीठ वापरते. पण माझ्याकडं भाजणीचं पण नव्हतं आणि मी तिला बोलत होते की जाऊ नको अजून 2 दिवस थांब. पण मग तिचं अचानकच ठरलं की ती म्हणे नाही मी आज जाते. मग तिने सकाळी तिकीट जे आहे तर सकाळी तिकीट बुक केलं आणि जायचं म्हटली. तर मग संध्याकाळच्याला अगोदरची तिची सामान वगैरे आणून घेतलेलं होतं. तयारी तर झालेलीच होती. थोडंसं असं मी त्याला तेलाचा हात पण असा लावून घेतला, कारण त्याच्यात बेसन पीठ असल्यामुळं ना थोडंसं असं हे पण होतं आहे चिकट. तर त्याच्यामुळं मी त्याला असं वरतून थोडासा तेलाचा पण हात लावून घेतला आहे. जायचं म्हटलं की मग मला तर काही सुधरतच नाही आहे, काय बनवा आणि काय नाही आहे. कारण मी अजून मला तरी वाटत होतं अजून 2-4 दिवस तिनं थांबायला पाहिजे होतं, कारण तब्येत बरी नव्हती, तिला सर्दी ताप झालेला होता. तर 4-8 दिवस तिचे त्या दुखण्यामध्येच गेले. पण कॉलेज पण सुरू झालेलं होतं त्याच्यामुळं मग तिला जायला ती बोलली की नाही मी जाईन म्हणे, जाते म्हणे. तर आता याची जी आहे ना आता मसाला पुरी जी बनवायची ना तर मी काय करणार आहे बघा. अशा या पुऱ्या छोट्या-छोट्या नाही लाटणार आहे त्याच्या. सरळ आपली एक पोळी जी आहे तर पूर्ण अशी लाटून घ्यायची आणि मी त्याला पीठ लावूनच लाटणार आहे.
कारण असं पीठ लावून बी लाटलं ना तर मग जास्त तेल पकडत नाही आहे, लगेच ड्राय होऊन जातं. आणि आपण त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकल्यामुळं काय होतं म्हणजे असं खुसखुशीत होतात, अशा कडक वगैरे होत नाही, एकदम असे छान ठिसूर ठिसूर जे आहे ना तर ठिसूर होतात ह्या पुऱ्या. आता याला जे आहे ना तर मी असं कटरनं असं साईडनं कट करून घेणार आहे. आणि याचे जे आहे बघा तर असे चौकोनी असे काप करणार आहे, म्हणजे आपला पण वेळ वाचतो आणि दिसायला पण छान दिसतात बघा. हे बघा असे बरोबर असे चौकोनी आकार येतात त्याचे आणि दिसायला पण छान दिसतं आणि आपला लाटण्यात पण वेळ जो आहे तो पण वेळ वाचतो आणि तळायला पण 3-4 एकदाच आपण असं टाकून तेलामध्ये टाकून तळू शकतो. आणि अशा टम्म फुगतात त्या आणि फुगल्यानंतर त्याच्यावरती असे तीळ वगैरे येते. तीळ आपण ओवा टाकलेला असतो ना ते असा वरती दिसतो, म्हणजे दिसतानाच खूप छान, दिसायला पण खूप छान दिसतात त्या. तुम्ही थोडं असं क्रॉसच्या आकारामध्ये पण आपल्याला जसा आकार पाहिजे तसं पण कट करू शकता किंवा तुम्ही यालाच असं गोल ग्लासाना वगैरे पण पुऱ्या त्याच्या बनवू शकता. पण मी तसं न करता असे चौकोनी जे काप आहे तर मग मी असे चौकोनमध्येच असे कट केलेले आहे. आणि हे बनवून जे आहे मला स्वयंपाक पण बनवायचा होता, पण मी मला अगोदर पुऱ्या बनवून ठेवल्या की म्हणजे काय होतं आहे की ह्या बनवून ठेवल्या की थंड पण होतील, लगेच गरम गरम नाही भरल्या जाणार. त्याच्यामुळं मग मी अगोदर जे आहे तर मग पुऱ्या बनवून घेतल्या आणि स्वयंपाकामध्ये पण मला वरणबट्टी ते बनवायचं होतं. स्वयंपाकाची पण तयारी माझी झालेलीच होती. पण मग मी अगोदर जे आहे तर हे तळून घेतलं. म्हणलं मग थंड झाल्यानंतर भरून ठेवता येतं. गरम-गरमच भरल्यानंतर खराब पण होऊ शकतात. त्याच्यामुळं मग अगोदर हे बनवून ठेवलं. अगोदर तिची बॅग पण आहे तर बॅग पॅक करून घेतली. बॅगमध्ये पूर्ण सामान जे आहे तिचं तर ते टाकलं त्याच्यामध्ये. आता हॉस्टेलवर राहायचं म्हणल्यानंतर चिवडा वगैरे थोडंसं द्यावं लागतं. ते चिवडा पण खाऊन कंटाळतात मुलं. त्याच्यामुळं चिवडा पण थोडाच दे म्हणे, जास्त नको म्हणे चिवडा. मग तिचा आणि तिच्या वडिलांचं त्यांची जेवणं वगैरे झाले होते. मग मी माझं सगळं आवरून घेतलं आणि मग नंतर मी जेवायला बसले. आता माझं जेवण चालू होतं बघा इथं. आणि मला उशीर झालेला होता जेवायला आणि वेळ पण झालेला होता. तर मग लगेच मी जेवण केलं आणि भांडे वगैरे राहू दिले आणि मग लगेच आम्ही निघालो तिला सोडायला. कारण 9:45 वाजता जे आहे तर 9:45 वाजता गाडी होती तिला आणि 9 वाजून गेले होते, 9:15 झालेले होते. मग तोपर्यंत बाहेर गाडी वगैरे तिच्या वडिलांनी काढून घेतली होती आणि ती इतके दिवस राहिली आणि चालली ना तर म्हणजे आम्हाला पण वाईट वाटत होतं. तर मग त्याच्यामुळे तिचे वडील तिला हे करत होते की चांगला अभ्यास कर असं बोलत होते तिच्याशी. मग आता तिला गाडीच्या तिथपर्यंत गाडीचा जिथं स्टॉप आहे तिथपर्यंत तिला सोडायचं होतं, म्हणून मग आम्ही चाललेलो होतो. आणि पावसाचं पण वातावरण झालेलं होतं बारीक, म्हणजे पाऊस पण चालू होता. ही बघा गाडी जी आहे तर मग ही तिची जी बस आहे त्या गाडीनं जी जाणार आहे ट्रॅव्हल्सनं, तर ती ट्रॅव्हल्स पण आलेली होती. थोडासा आम्हाला 10 मिनटं वेट करावा लागला. 10 मिनटं आम्ही अगोदरच पोहोचलेलो होतो. मग फायनली गाडी आली आणि मग तिची निघायची तयारी झाली. ती चालली तर आम्ही म्हणत होतो तिला बाय कर, बाय कर. तर ती समोरच चाललेली होती. बऱ्याचशा मुली पण आहे, पण म्हणजे तिच्या काही सोबत नव्हत्या, त्या म्हणजे ओळखीच्या काही नव्हत्या. मग गाडीमध्ये बसली बघा आणि तिनं मग बाय बाय केलं आणि आम्ही आलो घरी.